सन्माननीय व्यासपीठ, सर्व पत्रकार बांधव आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मी गेल्या 15-20 वर्षापासून न चुकता प्रत्येक पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचा माझ्या पद्धतीने सगळ्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न करतो. परंतु एक 2-4 दिवस मीच इथे नसल्यामुळे थोडासा उशिरा का होईना, परंतु अतिशय मनापासून आज या पत्रकार बांधवांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याच्यामुळे बी लेटेड पण मनापासून आपल्याला सगळ्यांना या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आपलं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. या कार्यक्रमाच्या आधी लक्ष्मण आबा सूर्यवंशींना जो मानाचा पुरस्कार या ठिकाणी मिळाला, जीवन गौरव पुरस्कार मिळाला, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. बांधवांनो, आज मला वाटतं मी देखील 15-20 वर्षापासून आपण पत्रकारितेच्या या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकमेकांचे शुभेच्छा देतो, घेतो, चर्चा करतो. परंतु आज जवळपास 1, 2, 3, 4, 5, 6 पत्रकार बांधवांनी आपले मतं या ठिकाणी व्यक्त केली. परंतु हे 6 जणांचे मतं व्यक्त करत असताना मी आज पहिल्यांदा एक अतिशय चांगल्या विषयावर या सगळ्या पत्रकार बांधवांनी हात घातला. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो. बांधवांनो, ही वस्तुस्थिती आहे, ही काळाची गरज आहे. आज दूर जाण्याची आवश्यकता नाही. लक्ष्मण आबा त्याच्यातलं मूळ उदाहरण आहे की आपण जर का पाहिलं तर त्यांचे बंधू रमेश पेंटर आणि लक्ष्मण आबा हे पेंटरकीमध्ये मला वाटतं पूर्ण तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, कदाचित उत्तर महाराष्ट्रात त्यांचा हातखंडा होता. आणि मला अजूनही आठवतं ते काय मोरचं कवार तसलं ते चित्र होतं, हरणीचं, तो त्यांचा सिम्बॉल होता, तो ब्रँड होता. आज त्यांच्यावर असं गंडांतर आलं की डिजिटलचा जमाना आला आणि पेंटरकी कुठेतरी बाजूला ठेवावी लागली. आता एक नाही, असे अनेक विषय की जे लोक ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रामध्ये केव्हा काय टेक्नॉलॉजी येईल आणि आपल्याला कुठे सेटबॅक बसेल याचा भरोसा नाही. आणि म्हणून मला असं वाटतं आहे की जे विषय आज या सगळ्यांनी या ठिकाणी छेडले, मी पार जांभळे साहेबांपर्यंत पोचणार नाही, कारण त्याच्यातले तुम्हीच धडे घेतलेले आहेत. परंतु ही वस्तुस्थिती आहे की आज जर का आपण पाहिलं तर पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना मला माहीत नाही, पण जर समजा आता पाचोरा आणि भडगाव रस्ता किंवा पाचोरा जळगाव रस्ता एकाने जर हॉटेल टाकली ना तर दुसरा लगेच हॉटेल टाकायला तयार होतो. सेम परिस्थिती पत्रकारितेची झाली आहे. एक बोटावर मोजणे इतके पत्रकार होते, परंतु आता जर आपण पाहिले तर मला वाटतं 300-350च्या वरती आमची यादी जाते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की खरोखर ज्याला खरंच पत्रकारितेचा छंद आहे, छंद म्हटलो मी, ज्याला खरोखर पत्रकारितेचा छंद आहे, कारण पत्रकारिता हा व्यवसाय होऊच शकत नाही, ज्याला खरोखर समाजाची जाण आहे, समाजाबद्दल त्याला खरोखर तळमळ आहे, त्या समाजाकरता काहीतरी मला करायचं आहे याची जाण आहे, अशाच लोकांनी जर का पत्रकारितेचा छंद जोपासला तर आणि तरच त्या पत्रकारितेला सुद्धा न्याय मिळू शकतो, असं माझं मत आहे.